कर्क राशीच्या जातकांसाठी हा आठवडा करिअरमध्ये नवीन उत्साह व संधी घेऊन येणारा असून नोकरीतील लोकांना नवीन प्रोजेक्ट हाताळण्याची संधी मिळेल, ज्यामध्ये नेतृत्व गुण तुमचा पुरेपूर सिद्ध होणार आहे. परंतु घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नका. व्यवसाय करणाऱ्यांसाठी भागीदारीतून फायदा मिळणार आहे, पण आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक पाळा. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा मध्यम फलदायक ठरणार असून जुने कर्ज व थकबाकीचे पैसे ह्या आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे. घरगुती खर्च वाढणार आहेत, परंतु उत्पन्न देखील वाढणार आहे. गुंतवणूक करताना सल्लागारांचं मार्गदर्शन जरूर घ्या. कर्क राशीच्या विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा विशेष लाभदायक ठरणार असून अभ्यासात एकाग्रता वाढणार आहे व परीक्षेत चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. कला, संगीत, संशोधन किंवा सामाजिक विज्ञान शिकवणाऱ्यांची चांगली प्रगती ह्या आठवड्यात होणार आहे. कुटुंबासोबत सौहार्दपूर्ण वातावरण राहील. विवाहितांना संबंध सुधारण्यासाठी एकमेकांशी संवाद साधणे गरजेचे आहे. अविवाहितांसाठी प्रेमसंबंधात नवा आरंभ शक्य आहे. आरोग्यदृष्ट्या कर्क राशीच्या जातकांना हा आठवडा सामान्य असणार असून पचनाच्या त्रासामुळे काही त्रास तुम्हाला संभवू शकतो. मानसिक ताण वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे ध्यान व योग याचा योग्य तो अवलंब करा. पुरेशी झोप घ्या, त्यामुळे कुठल्याही प्रकारचा मानसिक तणाव आणि ताण वाढणार नाही. सामाजिक जीवनामध्ये तुमची प्रतिष्ठा वाढणार असून मित्रपरिवारात आपला सल्ला मोलाचा ठरेल. सार्वजनिक कार्यक्रमात सहभाग घेण्याची संधी मिळेल. या आठवड्यामध्ये चंद्रग्रहाच्या अनुकूलतेमुळे भावनात्मक स्थिरता राहील व मंगळ ग्रहामुळे कार्यक्षेत्रात धैर्य आणि जिद्द वाढणार आहे. कर्क राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 2 व 7. शुभ रंग आहे निळा व चंदेरी. शुभवार आहे सोमवार व मंगळवार. व कर्क राशीसाठी या आठवड्याचा उपाय, येत्या सोमवारी गणपतीला 21 दुर्वा अर्पण करा व ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा गणपती मंदिरात बसून 108 वेळेला जप करा. त्यामुळे भावना आणि बुद्धी यांचं संतुलन योग्य राखण्यास मदत होईल आणि कोणत्याही आव्हानावर तुम्ही मात करू शकाल. वृश्चिक राशीच्या जातकांना हा आठवडा त्यांच्या कार्यक्षेत्रात नवीन आव्हाने आणि संधी दोन्ही घेऊन येणार आहे. नवीन प्रोजेक्ट हाताळताना सतर्क राहणे आवश्यक आहे. व्यवसायात विस्ताराच्या योजना यशस्वी होतील, पण गैरसमज होणार नाहीत याची योग्य ती काळजी घ्या. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा चांगला राहणार असून जुनी येणी वसूल होतील, मात्र तगादा लावणं गरजेचं आहे. प्रवास किंवा शिक्षणासाठी खर्च होऊ शकतो. गुंतवणूक करण्याआधी सल्लागारांचा सल्ला जरूर घ्या. शैक्षणिक व बौद्धिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांना हा आठवडा उत्साहवर्धक असणार असून अभ्यासात स्थिरता राहील. नव्या संकल्पना आत्मसात कराल. स्पर्धा परीक्षा आणि संशोधनासाठी अनुकूल योग असून प्रेमसंबंधात गोडवा निर्माण होईल, परंतु गैरसमज होणार नाहीत याची योग्य ती काळजी घ्या. वाद टाळा आणि संवाद साधा. घरगुती वातावरण आनंददायी राहील. विवाह संबंधित निर्णय विचारपूर्वक घ्या. आरोग्यदृष्ट्या वृश्चिक राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात मानसिक ताण निर्माण होणार नाही याची योग्य ती खबरदारी घ्या. ध्यान, योग आणि व्यायामाचा योग्य ते संतुलन ठेवून अवलंब करा. आहार संतुलित ठेवा. सामाजिक जीवनामध्ये आपली प्रतिष्ठा वाढणार असून मित्रमंडळी आणि सहकारी यांच्याशी तुमचे संबंध चांगले होणार आहेत. समाजकार्य आणि सार्वजनिक कार्यक्रमात सहभाग लाभदायक ठरेल. मंगळ ग्रहाच्या अनुकूलतेमुळे ह्या आठवड्यात धैर्य व जिद्द वाढणार असून शनी ग्रहामुळे जबाबदारीची जाणीव होईल. वृश्चिक राशीसाठी ह्या आठवड्याचा शुभ अंक आहे 3 व 8. शुभ रंग आहे लाल व काळा. शुभवार आहे मंगळवार व शनिवार. व वृश्चिक राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या मंगळवारी हनुमान मंदिरात 1 नारळ व पाव किलो गूळ अर्पण करा व ओम हनुमंतये नमः या मंत्राचा 108 वेळेला मंदिरात बसून जप करा. त्यामुळे धैर्य आणि चिकाटी यांच्यामुळे कोणत्याही अडथळ्यावर मात करण्याची क्षमता तुमच्यात निर्माण होईल. मीन राशीच्या जातकांना ह्या आठवड्यामध्ये यशकीर्ती संपदा मिळणार असून नवीन प्रकल्प हाताळताना आपल्या सृजनशीलतेचा योग्य तो उपयोग करा. व्यवसायात नवे संपर्क साधण्याच्या नवीन संधी मिळतील. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा सामान्य असणार असला तरी काही अप्रत्याशित म्हणजे अचानक खर्च निर्माण होऊ शकतात, परंतु त्यातले जे खर्च टाळणं शक्य आहे ते टाळा. जे आवश्यक खर्च आहेत ते जरूर करा. पण उत्पन्न देखील वाढणार आहे, त्यामुळे गुंतवणूक करताना सल्लागारांचा मार्गदर्शन जरूर घ्या. शैक्षणिकदृष्ट्या मीन राशीच्या विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा लाभदायक ठरणार असून अभ्यासात सातत्य ठेवल्यास यश मिळेल. संगीत, कला व सृजनशीलतेच्या क्षेत्रातील मीन राशीच्या विद्यार्थ्यांना ह्या आठवड्यात अनेक प्रकारचे चांगले फायदे होणार आहेत. प्रेम व वैवाहिक जीवनामध्ये गोडवा निर्माण होईल.
विवाहित दाम्पत्यांमध्ये संवादातून मतभेद मिटतील, घरगुती वातावरण आनंददायक राहील व आरोग्यदृष्ट्या मीन राशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये थोडासा थकवा जाणवू शकतो, तेव्हा पुरेशी झोप घ्या. कुठल्याही प्रकारची तणावाची परिस्थिती निर्माण होणार नाही यासाठी आधीच नियोजन करा. योग व ध्यानाचा अवलंब करा. सामाजिक जीवनामध्ये आपली प्रतिष्ठा कशी वाढीस लागेल याकडे लक्ष द्या. मित्रमंडळी आणि सहकारी यांच्याशी संबंध चांगले प्रस्थापित करा. समाजकार्य व सार्वजनिक उपक्रमात सहभाग घ्या. चंद्र आणि गुरुग्रहाच्या अनुकूलतेमुळे ह्या आठवड्यात तुमची मानसिक स्थिरता चांगली राहणार असून अभ्यासात चांगली प्रगती साधू शकाल. शुक्र ग्रहामुळे तुमचे नातेसंबंध सुधारणार आहेत. मीन राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 7 व 9. शुभ रंग आहे पांढरा व निळा. शुभवार आहे गुरुवार व सोमवार. व मीन राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या गुरुवारी श्री दत्तगुरूंना 11 पिवळ्या रंगाची फुले अर्पण करा व ओम गुरवे नमः या मंत्राचा 108 वेळेला दत्तगुरूंच्या मंदिरात बसून जप करा. त्यामुळे तुमची सृजनशीलता, सातत्य आणि संयम हा वाढीस लागणार असून मोठी मोठी आव्हाने त्यामुळे तुम्ही सहज पार करू शकाल.